नमस्कार मित्रांनो, इक्विटी इंडिया प्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे स्वागत करतो. आज पुन्हा एकदा मी आपल्यासमोर एक नवीन स्टॉक घेऊन आलेलो आहे. स्टॉकची माहिती म्हणजे टेक्निकल तसेच फंडामेंटल आपण जी प्रत्येक व्हिडिओमध्ये घेतो ती माहिती आता आपण या पुढील व्हिडिओमध्ये घेऊयात. मी स्क्रीनर.com या साईटवरती आता तुम्हाला तो स्टॉक दाखवत आहे. स्टॉकचं नाव आहे EMS लिमिटेड. EMS लिमिटेड ही मल्टी डिसिप्लिनरी EPC कंपनी असून त्याचं हेडक्वार्टर दिल्लीमध्ये आहे आणि ही टर्की सर्व्हिसेस वॉटर ट्रीटमेंट आणि वेस्ट वॉटर कलेक्शन ट्रीटमेंट आणि डिस्पोजल याच्यामध्ये ही काम करते. फ्युचरमध्ये वेस्ट वॉटर ट्रीटमेंटवरती सध्या बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे. सरकारी तत्वावरती पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काम चालू आहे. त्यामुळे या कंपनीला फ्युचर मला असं वाटतं एक चांगल्या प्रकारे फ्युचर त्याच्या कंपनीचं दिसतं आहे. कंपनी आत्ता सध्या प्रॉफिट लॉस ही कशी करत आहे याचा आपण एक आढावा आता इथनं पुढे घेऊयात. साधारणपणे क्वार्टरली रिझल्ट्स आपण पहिल्यांदा बघतो. क्वार्टरली जर तुम्ही बघितलेत कंपनीचे तर साधारण आपल्याला डिसेंबरपासून ते सप्टेंबरपर्यंतचे क्वार्टरली रिझल्ट आत्ता आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत. साधारण डिसेंबर 2023चा आपण ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला तर तो 47 करोड एवढा आपल्याला दिसतो आहे. मार्च 2024ला तो झाला 68 करोड. जून 2024ला तो परत 50 करोडवरती म्हणजे खाली नफा खाली आला आणि सप्टेंबर 2024ला त्याचा नफा परत वाढून 69 करोड एवढा तो झालेला आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पर्सेंटेज वाईज जर बघितलं तर सप्टेंबर 2024ला 29% एवढं प्रॉफिट या कंपनीने मिळवलेलं दिसतं आहे. म्हणजे क्वार्टरली रिझल्ट हा खूप चांगला आहे. तसंच आता आपण प्रॉफिट अँड लॉस जर त्याचा बघितला तर साधारण मार्च 23 आणि मार्च 24 हे 3 वर्षाचा प्रॉफिट अँड लॉस आपण आता बघूयात. ऑपरेटिंग प्रॉफिट आहे 113 करोड 2022मध्ये. 2023मध्ये तो 150 करोड झाला. 2024मध्ये मार्च 2024मध्ये तो झाला 204 करोड. म्हणजे प्रत्येक वर्षी इयर ऑन इयर याचं प्रॉफिट हे वाढताना आपल्याला दिसतं आहे. आता आपण OPM त्याचा बघितला तर साधारण 26% OPM हा मार्च 2024मध्ये आपल्याला दिसतो आहे. म्हणजे ही कंपनी ही प्रॉफिटेबल आहे यात काही म्हणजे कुठल्याही प्रकारचा किंतु आपल्याला ठेवता येणार नाही. तर प्रॉफिट अँड लॉस आपण क्वार्टरली बघितला, त्याचा इयर ऑन इयर प्रॉफिट अँड लॉस बघितला, यावरून तरी आपल्याला ही कंपनी चांगली वाटते. आता आपण आपल्या आवडत्या साईटवर म्हणजे ट्रेडिंग व्यू साईटवर जाऊयात आणि त्याचा टेक्निकल चार्ट कसा दिसतो आहे, कॅन्डलस्टिक चार्ट कसा दिसतो आहे, लाईन चार्ट कसा दिसतो आहे हे आपण आता बघूयात. ट्रेडिंगवर व्ह्यूवरती मी आलेलो आहे. EMS लिमिटेड मी टाईप केलं आहे आणि आजचा एक दिवसाचा चार्ट आपल्यासमोर आता ओपन झालेला आहे. बंदभाव 887 म्हणजे 888 हा आत्ताचा बंदभाव आजचा आहे. आजची तारीख आहे 12 डिसेंबर 2024. आता मागील 5 दिवसाचा ट्रेंड जर बघितला तर तो आपल्याला साधारण आत्ता डाऊन ट्रेंडमध्ये दिसतो आहे 5 दिवसात. म्हणजे वरनं तो खाली आलेला आहे. म्हणजे हा स्टॉक 880 ते 920पर्यंत गेला आणि नंतर तो खाली आलेला आहे. पण 5 दिवसाचा तर तुम्ही प्रॉफिट अँड लॉस बघितला म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टरला या स्टॉकने किती दिलेत तर 5.77% एवढे रिटर्न्स त्यांनी इन्व्हेस्टरला मिळवून दिलेले दिसत आहेत. तसंच एक महिन्याचा ट्रेंड बघितला तर तो आत्ता एक महिन्याचा ट्रेंड तरी आपल्याला एक
वरच्या अप्पर ट्रेंडमध्ये हा स्टॉक दिसतो आहे. साधारण खालच्या लेवलला 750च्या आसपास तो होता एक महिन्यापूर्वी आणि तिथून तो 900पर्यंत 910 920पर्यंत तो पोचलेला दिसत आहे. याचा जर आपण टॉप बघितला तर तो साधारण 920चा आपल्याला टॉप दिसतो आहे. 9 डिसेंबरला तो टॉप होता. 3.44% त्याची त्या दिवशी होती. आता एकूण एकूण जर एक महिन्याचा त्याचा प्रॉफिट आपण बघितलं तर 14.24% एवढा प्रॉफिट या कंपनीने इन्व्हेस्टरला मिळवून दिलेला आहे. आता आपण एक वर्षाचा ट्रेंड बघूयात. एक वर्षाचा ट्रेंड पण चांगला आहे. 92.93% एवढं प्रॉफिट दिलेलं आहे कंपनीने. म्हणजे कंपनी ही अपट्रेंडिंग कंपनी दिसते. कंपनीमध्ये लाईन चार्टसुद्धा आपल्याला असं दिसतं आहे की हा स्टॉक हा अपट्रेंडिंग आहे. 5 वर्षाचा जर बघितला तर आत्ता हा साधारणपणे 888 म्हणजे ऑल टाईम हायला हा स्टॉक आता आलेला आहे. म्हणजे हा जेव्हा जेव्हा खाली पडतो तेव्हा तेव्हा याच्यामध्ये बाईंग हे कायम येत असतं. म्हणजे हा एक स्टॉक उत्कृष्ट दर्जाचा स्टॉक दिसतो आहे. याच्यामध्ये आपल्याला वॉचलिस्टमध्ये हा स्टॉक ठेवू शकता आणि वॉचलिस्टमध्ये ठेवून जेव्हा जेव्हा कधी खाली येईल त्यावेळेस तुम्ही हा स्टॉक एंट्री करण्याच्या बाबतीत त्याच्यामध्ये विचार करू शकता. याचा लाईन चार्ट बघितला आपण. आता आपण याचा टेक्निकल जो नेहमीचा कॅन्डलस्टिक चार्ट आहे तो बघूयात. कॅन्डलस्टिक चार्टप्रमाणे आपल्याला दिसतं की मागच्या 4-5 दिवसातलं व्हॉल्यूम हे बऱ्यापैकी या स्टॉकमध्ये आहे. म्हणजे यात बाईंग अँड सेलिंग बऱ्यापैकी झालेलं आहे. आता यामध्ये पिवोट फिबोनाची जर आपण पाहिलं तर R1 R2 R3 हे तिन्ही क्रॉस करून हा या आठवड्यात वरती गेला होता. 920च्या आसपास त्याने जो हाय मारलेला दिसतो आहे तो त्यांनी केलेला आहे. आणि आज तो आहे साधारणपणे R3च्या आसपासच हा क्लोज झालेला आहे. 887 888ला. म्हणजे या स्टॉकमध्ये बाईंग सेलिंग तर होतच आहे आणि हा वरच्या अपट्रेंडमध्ये पण हायर हाय आणि हायर लो असा वरती चाललेला आहे. तर हे आता आपलं टेक्निकल ॲनालिसिस पण केलं आपण आणि आता आपण त्याचं फंडामेंटल ॲनालिसिस पण केलं. दोन्ही ॲनालिसिसमध्ये आपल्याला हा स्टॉक एक स्ट्रॉंग स्टॉक दिसतो आहे आणि स्ट्रॉंग स्टॉक कॅटेगरीतलंच आपलं चॅनल असल्यामुळे आपण जे कुठलेही स्टॉक देतो हे स्ट्रॉंग स्टॉकच देतो. तर त्यामुळे हा स्टॉक आपण आपल्या वॉचलिस्टला लावून ठेवू शकता. जेव्हा जेव्हा हा स्टॉक खाली पडेल त्यामध्ये आपण एंट्री करण्यासाठी जरूर विचार करू शकता. तर मित्रांनो, हा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुम्ही त्यातले कॉमेंट तुम्ही देऊ शकता आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. आपलं जे इक्विटी इंडिया प्रो हे चॅनल आहे यूट्यूब चॅनल, याला तुम्ही जास्तीत जास्त बळ द्या आणि एक चॅनल वाढवण्यासाठी तुमच्याकडनं मदत झाली तर मला चांगलंच आहे. त्यामुळे लाईक, सबस्क्राईब आणि शेअर हे तुम्ही जरूर करा. धन्यवाद.